चला मॅच ऑन करा, पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी अजय आणि त्याचबरोबर रुपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते LCC 1 या टीमच्या माध्यमातून. मेगा फायनलची मॅच आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये पॉवर प्ले आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 2 प्लेयर बाहेर असतील 38 सर्कलच्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरला 3 प्लेयर असतील. 3 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. चला मॅच ऑन करा. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आत्माराम कोळी सर, रोशनजी कोळी सर, ज्यांनी अतिशय भरपूर चांगली कामगिरी केली. आमचे गुणलेखक मित्र अविनाश कोळी, त्याचबरोबर आदित्यजी सावंत. मॅच ऑन ओव्हर द विकेट. पहिला बॉल या क्षणाला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, आणि ज्या प्रकारे निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. या मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मधला हा पहिला मोठा फटका. रणमिता 4, चौकार. वेग बनणार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं. पुन्हा एकदा कट केला, टायमिंग प्रॉपर, प्रयत्न भरपूर चांगला केला, परंतु चेंडू जाईल ओव्हर द रोप. रन मिळतात 4. हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या जिद्दीने हा स्ट्रोक केला, 8 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेट, इनसाइड एज, जेलची संधी, परंतु या क्षणाला काय घडलंय. भरपूर वेगाने धावलेत सूर्यकांतजी तिडके सर, आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. मगाशी देखील ज्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला, त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या फिटनेसचा राज काय आहे. ते सराव हा आयुष्यात भरपूर महत्वपूर्ण असतो, आणि तो सराव त्यांच्या कामी येत असताना पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल, परंतु तो कॉल थांबवला अजयने. टीमची धावसंख्या आतापर्यंत एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 रन. P1च्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा आल्या. एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न कुठेतरी थोडासा थांबताना आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त 11 धावा आल्या या ओव्हरमध्ये. सेकंड पॉवर प्ले ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर नंबर 2 ओव्हर द विकेट. पायाचा वेध घेतला, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील. फलंदाज या ठिकाणी होतील रुपेशजी बाद, आणि पहिला धक्का LCC 1 या टीमला. बॅट्समन बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज सज्ज होते. मोठा फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतात 4. हा येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये जसे दाखल झाले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रितेश पवार आणि त्यांच्या बॅटमधून आज चौकार आला. सध्याच्या घडीला पवार की पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर ज्या प्रकारे स्ट्रोक त्यांनी लगावला आल्या आल्या इन ऍक्शन मोड मध्ये ते आले. फॉर द विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक पॉवर पॉवर पॉवर. परंतु वॉट अ कॅच. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक चांगला दर्जेदार झेल पकडलाय. रोहन कोळी त्या ठिकाणी तैनात होता. अप्रतिम. काय दर्जेदार झेल पकडलाय. अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारा हा झेल. बैलगाड्या शर्यतीमध्ये एखादी शर्यत ज्यावेळेस भरपूर रोमांचक होते ना, डोळ्याची पारणं फेडणारी शर्यत जशी पाहायला मिळते ना, तसाच भरपूर चांगला दर्जाचा झेल रोहन कोळीने पकडलाय. ज्या प्रकारे सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला रोहनच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 वर 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रीराज. सलामीला गेलेला फलंदाज अजय अजूनही स्ट्राईक पासून वंचित आपल्याला पाहायला मिळतोय. आकुड पद्धतीचा हा बॉल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. परंतु एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप भरपूर महत्वपूर्ण असते. ज्या प्रकारे जीवनात देखील आपण भागीदारी भरपूर महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. अजय आलाय. एक चांगली झुंज द्यावी लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये आहे. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे, परंतु ती क्षमता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. सुनील गावस्कर सरांनी नेहमीच म्हटलं की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो, आणि एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अजयच्या माध्यमातून 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 17 रन 17 रन्स आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. मिड विकेटला फिल्डर तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेकीत थोडीशी गचाळ झाली परंतु बॅकअप मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने 18 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 9 रनच्या सरासरीने आतापर्यंत 1 गडी बाद 18 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि पॉवर प्लेचं तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. या क्षणाला 3 फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. प्रयत्न चांगला केला होता. रनआउटची संधी. दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा देखील आल्या. 20 रन आतापर्यंत होतात. वीस धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. श्रीराज भोसले 3 बॉल पेस केले. 4 रनवर तो खेळतोय. समोरच्या दिशेने क्रॅकिंग. क्रिकेटमध्ये नजाकत भरलेला स्ट्रोक. सेफ झोन म्हणजे चौकार, आणि आज चौकार येत असताना फलंदाज श्रीराजच्या बॅटमधून आज चौकार आला आणि टीमची धावसंख्या 24. लई भारी क्रिकेट क्लब 1 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये इंजिनियर्स क्रिकेट क्लब 1 या 2 टीम मध्ये हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनल ग्रँड फिनालेचा हा सोहळा ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, की ज्याचा शेवट गोड बाबांनी सध्याच्या घडीला या स्पर्धेचा सांगता सोहळा काही क्षणावर येऊन टेपलाय.
आतापर्यंत 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात लैलेश यांच्या माध्यमातून. वेग भरपूर चांगला होता. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. एकेरी दुहेरी धावा आणि त्यासाठी चालू असलेला संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिसरा विकेट, तिसरा धक्का. तीन विकेट आतापर्यंत गमावलेत. तिडके साहेब, काय वाटतंय ज्या प्रकारे तुम्ही जो निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, तो निर्णय कुठेतरी सफल होईल की काय या मॅच मध्ये? यस, असं वाटू लागलं आता, कारण यांचे 3 आऊट झालेत. त्यांचे जे हिटर आहेत त्यामध्ये आता कॅप्टन सर आलेत, आपले राहुल सर. त्यांच्याकडून थोडा अपेक्षा आहे जरा. भरपूर चांगलं प्रात्यक्षिक या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालंय. कॉलर ऑन माईक ज्या प्रकारे प्लेअर ऑन माईक ही संकल्पना देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मेगा फायनलच्या मॅच मध्ये अतिशय चांगला संवाद आतापर्यंत आपण साधलात आमच्या सोबत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन. सध्याच्या घडीला जर तिडके सर आपण पाहिले ना, तर हे दोन्ही फलंदाज जर या दोन्ही फलंदाजांनी जर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली ना, तर भरपूर चांगली धावसंख्या होऊ शकते. 27 रन आतापर्यंत झाल्यात. येस, होऊ शकते, कारण थोडेसे रेंज मध्ये या. भाईचा गेम मला माहित आहे, आम्ही पहिल्यापासून त्यांना बघत आलो. त्यांची पार्टनर चांगली झाली तर आम्हाला थोडं तगडं आव्हान भेटू शकतं सर. गोलंदाजीच्या मार्गवर रोहन आलाय. 27 रन आतापर्यंत झाल्यात. ज्या प्रकारे टकोबा साऊंड आणि लाईटचे ओनर रवींद्र म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल तिडके साहेब, कारण भरपूर चांगल्या संकल्पना त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ डीजे मास्टर म्हणून भरपूर चांगली भूमिका त्यांची राहिली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. ओव्हर नंबर 4, फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट हँडेड बॉलर. लेफ्ट हँडेड बॉलर मध्ये चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर प्रमाणामध्ये असताना सध्याच्या घडीला रोहन कडून देखील भरपूर अपेक्षा असतील. चला मॅच ऑन करा. अजूनही शेवटचे 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. राहुलजी स्ट्रायकिंग एंडला ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून आतापर्यंत भरपूर चांगलं योगदान राहिलं अजयचं या मॅच मध्ये, कारण अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा बॉल आणखीन एक डॉट बॉल, सलग बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की लेफ्ट हँडेड बॉलरकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते. गती परिवर्तन जास्त प्रमाणामध्ये ते करू शकतात. त्याचबरोबर जर आपण पाहिलं ना, तर ज्या प्रकारे नॅचरल स्विंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील, तिसरा बॉल देखील डॉट येतोय. अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने अनेक मेडन षटक हाताळलेत. 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम देखील केलाय, परंतु आज देखील तेच धैर्य डोळ्यासमोर घेऊन गोलंदाजी करतोय की काय?
लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने, प्रयत्न चांगला होता, एक सिंगल. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं, सेकंड साठी कॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय सर, थ्रो किपरच्या दिशेने केला असताना तर कुठेतरी अजयसाठी कठीण काळाला अजयला सामोरे जावं लागलं असतं. टीमची धावसंख्या 28, 28 रन, 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. अजूनही कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज अजय ॲज अ ओपनर म्हणून भरपूर चांगली कामगिरी करतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु जसा गुडलेन स्पॉटवर बॉल पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. अलॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर होते. ज्या प्रकारे गलीच्या दिशेने बॉल गेला, फक्त आणि फक्त एकच सिंगल अजयने कंप्लीट केली. 4 ओव्हरचा खेळ झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 29. ओव्हर नंबर 5 आणि 5व्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलंय अमित चव्हाण. पहिला बॉल लॉफ्ट केला, चांगलं होतं, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. 30 रन आतापर्यंत झालेत. षटक क्रमांक 5 सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आहे, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने 31 रन काय मॅच पाहायला मिळते. एक रन साठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील टायमिंग भरपूर चांगला आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट, आणि हा स्ट्रेट हिट फलंदाज अजयला करेल सुपर हिट. आज चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन. आणखीन एक सेकंड अटेम्प्टला ज्या विकेट साठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. अजय एक मोठा मासा गळ्याला अडकला. ECC 1 या टीमला एक बिग विकेट मिळालाय. ज्या बॅट्समन कडून या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा होत्या, भरपूर चांगला झेल लैलेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. तिडके सर, याच विकेटची तुम्ही आतुरतेने भरपूर प्रमाणामध्ये वाट पाहत होतात, परंतु हा विकेट मात्र सध्याच्या घडीला तुम्हाला मिळालाय. नेटवर्क मध्ये या, थोडेसे लेफ्ट साइडला पण यायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील फॉर द विकेट. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. अवंदर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन आतापर्यंत होतात.
या बॉलवर देखील झेलची संधी, आणखीन एक विकेट. तू चल तो मी आया, या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला LCC 1 या टीमचं पत्त्याचं घर जसं एका सेकंदामध्ये खाली पडलं जातं ना, तसाच काहीतरी प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंतचा हा दुसरा झेल पकडलाय, तिसरा झेल पकडलाय ललेश यांच्या माध्यमातून. 36 वर 5 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 36 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला. हलक्या हाताने दिशा दिली, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने 37 रन आतापर्यंत होतात. 5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत या इनिंग मधले. वेग देखील भन्नाट होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज रोहनने. ओव्हर नंबर 6. अंगाचा वेध देखील घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल देखील पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38. कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे ढासळली LCC 1 या टीमची. ज्या प्रकारे भरपूर महत्वाचे खेळाडू त्यांचे बाद झाले. आखूड पद्धतीचा हा बॉल पंचांकडे अपील आणि फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का. हा ओव्हरचा खेळ झाला आणि 38 आणि 6 विकेट देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
हा बॉल देखील आपण पाहू शकतो, लाईन भरपूर चांगली होती. चला, जर खेळाडू दुखापतग्रस्त असला सर काय म्हणाल, ज्या प्रकारे तुम्हाला जसं प्रात्यक्षिक पाहिजे होतं तसंच प्रात्यक्षिक घडले, ज्या प्रकारे तुमच्या गोलंदाजांनी कमाल केली. काय म्हणाल सर, ज्या प्रकारे जी स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरली होती ती स्ट्रॅटर्जी मात्र उद्यास आली. मोठा फटका केलाय, चेंडू हवेमध्ये पकडलाय, झेल, चौथा झेल आतापर्यंतचा लैलेश यांच्या माध्यमातून हा चौथा झेल आतापर्यंत पकडलाय. आज जणू काही सर्वांनाच बॅटिंग मिळते की काय. चला डीजे मास्टर रवींद्र सर, या बॉलवर देखील आपण पाहू शकता एकेरी धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल, फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 40 रन, 7 विकेट आतापर्यंत झालेत. नो बॉलचा इशारा, फ्रीची संधी. 41. डायरेक्ट हिट, या हिटने सुपर हिट केलंय अमित चव्हाण यांना. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परवेश, मेगा फायनल ग्रँड फिनाले. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. बॅट्समनची मोमेंट संपूर्णपणे रीड झाली. शेवटचा अंतिम बॉल आहे या ओव्हर मधला. कट करण्याचा प्रयत्न, ओव्हर कंप्लीट होते. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं एक षटक आता मात्र शिल्लक असेल. 41 रन होत आहेत. 8 गडी बाद 41 वर 8 विकेट. पुन्हा एकदा प्लेअर ऑन माईक.
ज्या प्रकारे काही क्षणामध्ये पाहायला मिळतील, परंतु या क्षणाला गोलंदाजीसाठी आलेत सूर्यकांतजी तिडके सर, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली, एक्झिबिशन मॅच मध्ये गोलंदाजी केली आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये देखील ते गोलंदाजी करतात. Check. Hello. वेग भरपूर चांगला होता. पहिल्या बॉलवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. शेवटचे 5 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. या बॉलवर देखील मोठा फटका खेळलाय. झेलची संधी, आणखीन एक विकेट पाहायला मिळेल की काय, परंतु षटकार आलाय. 47. आमचे कॅमेरामॅन श्रीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये कॅमेरामॅन होणं सोपं नाही. 8 ते 15 तास कधी कधी एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. ऊन, पावसाळा, हिवाळा ज्या ज्या वेळेस स्पर्धा होतात त्या वेळेस असं कॅमेरामॅन म्हणून भरपूर मेहनत करावी लागते कॅमेरामॅनला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. एका धाब्यावर समाधान मानावं लागेल. 50 रन, सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 कंप्लीट. टीम लई भारी क्रिकेट क्लब 1 या टीमची. वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती, शेवटचा अंतिम बॉल. मगाशी देखील ज्या प्रकारे प्लेअर ऑन माईक आम्ही चर्चा करत होतो तिडके सरांशी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 55 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, आणि कुठेतरी तसाच प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळलाय आणि 5वा झेल. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे बॉल जाईल तिथे फक्त लैलेश आणि लैलेशच पाहायला मिळालेत झेल खाली. टीमची धावसंख्या 50 रन होतात आणि 51 रनचं टार्गेट असेल. इनिंग कंप्लीट झाली. चला, फिडिंग त्वरित लावून घ्या आणि बॅटिंग करणारी टीम आपण देखील खेळाडू कक्षा मध्ये आपण विराजमान व्हायचंय. 51 रनचं लक्ष आहे.
51 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इंजिनियर क्रिकेट क्लब एक या टीमची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कपिल कोई आणि त्याचबरोबर हितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 8 ओव्हरची मॅच 8 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या त्या म्हणजे 51 धावा. समीकरण 48 बॉलमध्ये 51 रनचा आहे. ECC 1 या टीमला मेगा फायनल ग्रँड फिनाले 6 दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय कपिल कोई यांना. ज्या प्रकारे भरपूर चांगला खेळ अपेक्षित असेल या मॅच मध्ये. हितेश आणि कपिल कोई सलामीची जोडी. चला तर मॅच ऑन होते. राऊंड द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केला टायमिंग प्रॉपर, परंतु या क्षणाला चांगली फिल्डिंग हार मानण्यासाठी लय भारी क्रिकेट क्लब एक संघ देखील तयार नाही. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं, परंतु तुमचा विजय कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. 46 मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 51 धावा. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. अजूनही 50 रनची गरज आहे येणाऱ्या 46 बॉल मध्ये.
32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील हलक्यात दिशा दिली, रनआउटची संधी आणि हे रन देखील कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल, आणखीन एक धाव ऍड होत असताना पाहायला मिळाली. छत्तीस बॉल आणि 17 रनची गरज. चौकार देखील आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 38. तिडके सर, या बॉलवर देखील आक्रमकता, हा षटकार आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45, अजूनही 6 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. कपिल कोहली 7 बॉल पेस केले, 24 रनवर खेळतात. तर परीक्षित देखील 7 बॉल पेस केले तर 20 रनवर ते खेळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील कंप्लीट होते. इंजिनियर प्रीमियर लीग 2026 आणि पहिल्या पर्वाचा मानकरी कोण होणार या प्रश्नाचं उत्तर देणारी ही सेकंड इनिंग आणि अजूनही 5 धावा दूर आहे विजयापासून. टीम इंजिनियर क्रिकेट क्लब 1 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला देखील आपण पाहू शकतोय टीमची धावसंख्या आतापर्यंत 47, अजूनही 4 धावा दूर आहेत. मोठा फटका खेळलाय आणि इंजिनियर प्रीमियर लीग 2026 चा मानकरी ठरलाय. इंजिनियर क्रिकेट क्लब 1 या संघ ठरलाय चॅम्पियन. EPL 2026 चा सीझन नंबर 1 चा चॅम्पियन ECC 1 संघ.
RJ बाप तो बाप रहेगा बाप